आई वडील, सद्गुरू, आजी आजोबा यांच्या चरणी नतमस्तक. भारत माता की जय. वंदे मातरम. जय जय श्रीराम. जय श्री हनुमान. जय शनिदेव. सकल हिंदवी स्वराज्य सेनेच्या वतीने आज एक वेगळा आणि आगळा विषय तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहे. सकल हिंदू समाजासाठी नागपूरला पावसाळी अधिवेशन चालू आहे. पावसाळी अधिवेशनमध्ये प्रखर हिंदुत्ववादी चांदोली विधानसभेचे आमदार दिलीप भाऊसाहेब लांडे, सगळे आपण त्यांना मामा बोलतो, दिलीप मामा, श्री दिलीप भाऊसाहेब लांडे यांनी नागपूर अधिवेशनमध्ये एक घाटकोपर विधानसभेमधला एक प्रश्न उपस्थित केला. पण नावं आम्हाला माहिती आहेत. पीडित महिलेचं पण नाव आम्हाला माहिती आहे, आरोपीचं नाव आम्हाला माहिती आहे. दिलीप मामा विधानसभेमध्ये काय बोलले की राजकीय दबाव, राजकीय पुढारींचा दबाव या पोलिसांवर आहे म्हणून आरोपीला अटक करत नाही. मग दिलीप मामा आम्ही पण तेच सांगत होतो तेव्हापासून तुम्हाला, जेव्हा तुमचा लाडका सलीम शेख यांनी मंगेश सपकाळला आम्हाला गर्दुल्ले फरदुल्ले आणून अचानक आमच्यावर प्राणघातक हल्ला केला, तेव्हा पण आम्ही तुम्हाला तेच सांगत होतो दिलीप मामा. तेव्हा तर आम्ही तुमच्यासोबत होतो, कारण तेव्हा मी देव देश धर्माचं पवित्र कार्य हिंदू राष्ट्र सेनेच्या वतीने करत होतो. आता मी स्वतः पक्ष काढलेला आहे, त्याचं नाव आहे सकल हिंदवी स्वराज्य सेना. दिलीप मामा तेव्हा पण आम्ही तेच सांगत होतो. आता आहेत पोलीस स्टेशनला परेश सोनवणे, एकनाथ कदम, सुनील शिंदे आता जोगेश्वरी पोलीस ठाण्याला आहेत मामा. तेव्हा पण आम्ही तेच सांगत होतो. परेश सोनवणे आमच्याबरोबर आले आणि तिकडची पाहणी केली आणि उडवाउडीची उत्तरं दिली आम्हाला की फुटेज भेटणार नाही. मी बोलू महेश्वर मंदिरला मागा, शंकर भगवानच्या समोर आम्हाला मारहाण झालेली आहे, गर्दुल्ले फरदुल्ले. पण तरी पण पोलिसांनी कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही. राजवाडीमध्ये आम्ही गेलो, मेडिकल रिपोर्ट आणला सुनील शिंदेने, कारण सलीम शेखचा लाडका ऑफिसर होता सुनील शिंदेने आमचा मेडिकल रिपोर्ट फाडला. स्टेशन हाऊसला आम्ही दाद मागितली, तिथं पण आम्हाला दिलीप मामा दाद दिली नाही. कारण कसं, लाडका भ्रष्ट पोलिसांचा पण सलीम शेख लाडका, दिलीप मामा तुमचा पण लाडका सलीम शेख. मग आम्ही तेव्हा वरडून सांगत होतो मामा पोलिसांवर राजकीय दबाव आहे आणि तुम्ही तेच बघा, देवाच्या घरात देर आहे अंधेर नाही. कारण आम्ही देव देश धर्माचं पवित्र कार्य करतो. आम्ही आईसाहेब गाईचं रक्षण करतो. लव जिहादमध्ये ज्या आपल्या हिंदू मुली अडकल्या त्यांना बाहेर काढण्याचं पवित्र कार्य आम्ही करतो दिलीप मामा. आणि आज तुम्ही तोच विषय विधानसभेमध्ये, पवित्र विधानसभेमध्ये मांडला. काय मांडला? मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांना सांगत होता तुम्ही, आणि विधानसभा अध्यक्ष पटलावर हा विषय तुम्ही मांडला. आणि आम्ही पण तेच सांगतोय, जेव्हा आम्ही काजूपाड्यात मामा राहत होतो तेव्हा तुम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विभाग प्रमुख होता घाटकोपर विधानसभेचे, आणि तेव्हा तुम्ही घाटकोपर विधानसभेमध्ये आमदारकी लढवली 2014ला. आणि आम्ही हिंदू राष्ट्र सेनेच्या वतीने आम्ही 2014ला चांदोली विधानसभेमधून आमदारकी लढवली मामा. आणि आमच्या भटवाडीमध्ये जिथं आम्ही आता राहतो आहे, 3 वर्ष झाले आम्ही भटवाडीत राहायला आलो आहे मामा. तुम्हाला माहिती आहे, जेव्हा आमची घरं तोडली तेव्हा तुम्ही मनसेचे विभाग प्रमुख होते, आपल्या काजूपाड्यातले तुम्ही 163चे नगरसेवक होते. तेव्हा तुम्ही आमच्या परिवाराला भेट द्यायला आला, ते आम्ही विसरणार नाही. पण इथल्या स्थानिक आमदारांनी, आणि जो माजी आमदार होता तुमच्या पक्षामध्ये आहे मामा, त्यांनी कधी आवाज स्थानिक आमदार आहेत भारतीय जनता पक्षाचे, त्यांनी कधी विधानसभेमध्ये आवाज उचलला नाही. आमच्यावर अन्याय झाला, संदीप सिंगासनेला अटक करा, कारण हे राजकीय दबाव होता मामा. इथं 60-70 गुंड बसायचे दिलीप मामा, तुम्ही बघितलं, तलवार चॉपर घेऊन. ते पण आम्ही पोलिसांना दिले, तरी पण कारवाई धिम्म, तातूरमातूर उत्तरं दिली पोलिसांनी. आमची घरं तोडली तेव्हा मुलुंडवरनं पोलीस उपायुक्त स्वतः गणपती मंदिराजवळ येऊन
ACमध्ये हवा खात होते आणि आमच्या घरावर दिलीप मामा वरवंटा फिरत होता. तरी पण स्थानिक आमदारांनी कधी विधानसभेमध्ये आवाज उचलला नाही. आणि आज खास व्हिडिओ बनवायचा कारण दिलीप मामा हे आहे, सकल हिंदवी स्वराज्य सेनेच्या वतीने दिलीप मामा तुमचे मनपूर्वक आभार आणि तुम्हाला मनापासून काय सॅल्यूट करतोय. काय एका पीडित महिलेला बलात्कार जिच्यावर झाला त्याचा आवाज तुम्ही घाटकोपर विधानसभेमध्ये तो प्रकार घडला आहे. आरोपी कोण आहे, महिला कोण आहे आम्हाला माहिती आहे, पण पोलिसांनी राजकीय दबावामुळे अटक केली नाही त्या आरोपीला. पण तुम्ही आवाज उचलला आणि म्हणून हा खास व्हिडिओ बनवायचं कारण दिलीप मामा ह्यासाठी आहे. आणि तेव्हा पण आम्ही ते सांगत होतो, जेव्हा वरिष्ठ पोलीस निरीक्षक बळवंत देशमुख जेव्हा चिरागनगरला आले तेव्हा पण आम्हाला तडीपारमधून गजानन म्हणून पोलीस हवालदार आहेत, त्यांचा आम्हाला फोन येतो की तुम्हाला आत्ता तातडीने चिरागनगर पोलीस स्टेशनला यायचं आहे. बोलो कारण काय, तुमच्यावर गुन्हे दाखल आहेत. हो गुन्हे दाखल आहेत, देव देश धर्मासाठी आमच्यावर गुन्हे दाखल आहे. देव देश धर्मासाठी आम्ही गुंड आहोत, गुंड. आणि मग मी त्यांना लगेच बोललो पोलीस ठाण्यात येणार नाही, कारण आम्हाला पोलिसांनी जामीन दिला नाही. आम्हाला माननीय न्यायालयाने जामीन दिला. पोलिसांनी राजकीय दबावापोटी खोटे गुन्हे दाखल केले. आमच्यावर काही विशिष्ट समाजाच्या दबावामुळे आमच्यावर खोटा गुन्हा दाखल केला. तेव्हा वरिष्ठ पोलीस निरीक्षक होते संजय ढाके, आता ते ACP आहेत, सहाय्यक आयुक्त आहेत चेंबूर विभागात. आणि जे आयो आहेत आमच्या केसमध्ये सतीश जावीर हे आयो आहेत. आणि माने जे आहेत आता जर माने पळालेले आहेत ते मानेने IPS कलमचं पुस्तक काढलं आणि मला ठेशेनावतला बोलले, काय बोलले, देव देश धर्माचा पवित्र कार्य करतो, ह्याला अशा केसमध्ये अडकवा, जेलमध्ये टाका. पण शेवटी आम्ही पण मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र यांचे परमभक्त आहोत. नंतर आम्हाला काही दिवसांनी आम्हाला जामीन झाला. पण आता आम्ही आमचा खोटा जो FIR आहे तो डिस्चार्ज करण्यासाठी आम्ही माननीय न्यायालय उच्च न्यायालय इथं दाद मागत आहोत. आणि ज्या ऑफिसरनी ज्या सतीश जावीर आणि संजय ढाके आणि ती PRO या सर्वांना आम्ही पार्टी बनवून कोर्टात खेचत आहोत, कारण आम्ही काहीच केलं नाही आणि आमच्यावर खंडणीसारखा गंभीर गुन्हा दाखल केला. त्यानंतर 7 नंबर गुन्हे शाखेने आम्हाला बोलवलं, तिथं आम्ही गेलो, तिथं आम्ही उपस्थित आलो, तिथं आम्ही सही केली. आम्ही काही न करता आमच्यावर दिलीप मामा खोटा गुन्हा दाखल केला. पण तरी पण आम्ही सामोरे गेलो. आम्ही संकटाला कधी घाबरलो नाही. आज भटवाडीमध्ये जो इतिहास घडला ना, तो इतिहास घडलेला आहे. आणि इथं आमच्यावर खूप अत्याचार अन्याय झाला आहे. 300, 200, 400 पोलीस आमची घरं तोडायला आले दिलीप मामा. पण तेव्हा तुम्ही आलेले आमच्या परिवारची भेट घ्यायला आलेल्या माजी नगरसेविका शुभांगी शिर्के ताई साहेब आलेल्या, आम्हाला आठवतं आहे, आम्ही ते विसरणार नाही. पण काही गोष्टी अशा असतात की राजकीय पुढाऱ्यांच्या दबावाखाली पोलीस का काम करतात. पोलिसांना अधिकार द्या. कुठल्याही राजकीय पुढाऱ्याने पोलिसांना तुमचा कार्यकर्ता म्हणून दबाव आणू नका. काय कारण आहे, हा सलीम शेख तुमच्याबरोबर असतो दिलीप मामा, त्यांनी तलवारीने केक कापला, ते पण पुरा आम्ही साकीनाका पोलीस स्टेशनला दिलेले, पोलीस ठाण्यात दिलेले. सुनील शिंदे ह्याने आम्हाला फोनद्वारे धमकी दिली, हे साहेब एक तर पवईला तुम्हाला बोलवलं आहे. गेलो आम्ही पवईला गेलो तर तिथं जे ACPचे ऑर्डरले होते ते बोलले प्रकाशजी तुम्हाला बोलवलंच नाही. तो त्यांचा बुरका आम्ही फाडला, खोटा मुखवटा फाडून टाकला आम्ही. मग आम्ही बोललो की आम्हाला जर बोलवलं नाही तुम्ही आम्हाला का खोटं बोलताय. मग नंतर आम्हाला समजलं सलीम शेख हा सुनील शिंदेचा लाडका होता. कारण सलीम शेखमुळे सुनील शिंदे कमवत होते, 2 रुपये त्यांना भेटत होते, 2 रुपये सलीम शेखला भेटत होते. आणि म्हणून मामा आम्ही वारंवार सांगतो की कुठल्याही राजकीय पुढाऱ्याने पोलिसांचं काम करून दे. आणि लगेच तुमच्या तोंडून आज पवित्र विधानसभेमध्ये आवाज उचलला की घाटकोपर विधानसभेमध्ये जो बलात्कारी आरोपी आहे त्याला राजकीय पुढाऱ्याने दबावाखाली पोलीस काम करत नाही. म्हणून आम्ही सच्चा आहोत दिलीप मामा, सच्चा. तुम्ही शाखा प्रमुख पण नव्हता, बाल विकास मित्र मंडळाचे अध्यक्ष होता दिलीप मामा. त्यापासून आज सावंत परिवार तुमच्याबरोबर आहे. पण आज तुम्हाला त्याची कदाचित विसर पडला असेल. पण मामा मी तुम्हाला आज पण का मानतो, कारण चांदोली विधानसभेमध्ये
जो आमदार होता, जो मंत्री होता, याकूब मेमन समर्थक, आतंकवादी समर्थक, 20 वर्षांनी आपण सर्व हिंदुत्ववादींनी मिळून, कडवट हिंदुत्ववादींनी मिळून मामा तुम्हाला मी निवडून दिलं. तेव्हा मी हिंदू राष्ट्र सेनेमध्ये होतो. धनंजयबाईंचा आदेश होता आम्हाला, आदरणीय वंदनीय श्री धनंजयबाई जयराम देसाई, हिंदू राष्ट्र सेना राष्ट्रीय अध्यक्ष आणि संस्थापक, यांचा आदेश होता आम्हाला. मला बोले प्रकाशराव, आपल्याला निवडणूक लढवायची नाही, आपल्याला महायुतीला, हिंदुत्वासाठी, देव धर्मासाठी आपल्याला महायुतीला पाठिंबा द्यायचा आहे. त्याप्रमाणे आम्ही बाईंच्या आदेशाप्रमाणे दिलीप मामा तुम्हाला पाठिंबा दिला. 19ला तुम्ही निवडून आला, परत तुम्ही दोनदा दुसऱ्या टर्मला निवडून आला, तेव्हा पण आम्ही तुमच्याबरोबर होतो. एक हिंदू आमदार म्हणून, हिंदुत्वाचे आमदार म्हणून आम्ही सदैव तुमच्याबरोबर असू. पण काही गोष्टी मामा चुकीच्या आहेत, तिथं आम्ही बोलणार, कारण आम्हाला कोणाचा घात करायचा नाही. जी पिलावळ आहे, पिलावळ, ती मामा कधीच कोणाही झाली नाही. म्हणून पेलगामचा आठवा, तिथं कुठल्या जाती पाती विचारलं नाही, फक्त हिंदू म्हणून आतंकवादीने आपल्या आया बहिणीला विधवा केले आणि त्यांची हत्या केली. ह्याचा तरी विचार करा. सर्वधर्म समभाव मानणाऱ्या हिंदूनो, ह्याचा तरी विचार करा. आईसाहेब गाईचा आज पण हत्या होते. परवाच भिवंडीला आईसाहेब गाईचं वासरू मारलं, तरी पण तुम्ही सर्व धर्म समभावाचे गुणगान गाणार? हे तुमच्या अंतर्मनाला विचारा, तुम्ही काय करता आणि काय नाही करत. म्हणून माझ्या सकल हिंदू समाजासाठी सकल हिंदवी स्वराज्य सेना आक्रमक सेना म्हणून हिंदू समाजाने त्याचं नाव दिलेलं आहे. आणि त्याप्रमाणे कधी पण आम्ही राजकारण केलं नाही. आम्हाला कुठलंच घाणेरडं राजकारण करायचं नाही. कारण आम्ही आऊसाहेब शहाजीराजे, आऊसाहेब जिजाऊ, शहाजीराजे, शिवराय आणि धर्मवीर शंभूराजे यांचे मावळे आहोत. आमच्या रायगड जिल्ह्यामधून जिथून आम्ही येतो तिथं महाराजांची समाधी आहे. पाचडला आऊसाहेब जिजाऊंची समाधी आहे. आणि नरवीर शूरवीर तानाजी मालुसरे आमच्या इकडं रायगडला आहेत. त्यामुळे आम्ही त्यांचे मावळे आहोत. आणि म्हणून आम्ही देवदेव धर्माचं पवित्र कार्य अखेरच्या श्वासापर्यंत करत राहणार. आम्हाला राजकारण करायचं नाही, घाणेरडं राजकारण आम्हाला करायचं नाही. जेव्हा हिंदू, कुठल्याही राजकीय पक्षातला हिंदू जेव्हा आम्हाला आवाज देईल, तेव्हा श्री प्रकाश रुक्मिणी रघुनाथ सावंत, सकल हिंदवी स्वराज्य सेना संस्थापक, राष्ट्रीय अध्यक्ष आणि पत्रकार वादासारखा धावत आल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. आणि त्याचा अनुभव बहुतेक राजकीय पक्षाच्या हिंदूंना माहिती आहे. त्यांचा नेता येणार नाही एक वेळ, पण धर्मबंधू प्रकाश हा ढाण्यावाग एका फोनवर धावत येणार, हे बहुतेक माझ्या धर्मबंधूंना माहिती आहे. आणि तेच कार्य मी अखेरच्या श्वासापर्यंत करणार आहे. आणि परत एकदा दिलीप मामा, तुम्हाला मनापासून शालूट, मनपूर्वक आभार, धन्यवाद. असंच कार्य सुभाषते या चांदोली विधानसभेमध्ये तुमच्या सुभाषते घडू दे. तुम्ही दुसऱ्या विधानसभेचा आवाज उचलला त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद, मनपूर्वक आभार. जय श्रीराम, जय हिंदू राष्ट्र.